नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स 2021-22 इयत्ता 9वी विषय सामाजिक शास्त्रे यामध्ये नागरिक शास्त्रामध्ये आज 25व्या दिवशी आपल्या सर्वांचं स्वागत. तर आज आपण नागरिक शास्त्र म्हणजे 8वी साठी नागरिक शास्त्र आहे, 9वीत केल्यानंतर तुम्हाला आता राज्यशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. पण ही समांतर असलेली शास्त्रे याच्यामध्ये आज आपल्याला भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण म्हणजे इतर देशांशी आपले कसे संबंध असावेत याचं ठरवलेलं धोरण. म्हणजे कुठले मित्र राष्ट्र असावेत, कुठल्या देशाला आयात करावी, कुठल्या देशाला कुठल्या देशाची आयात करावी, कुठल्या देशाला आपला माल निर्यात करावा, याबद्दलचं जे धोरण ठरलेलं असतं याला आपण परराष्ट्र धोरण म्हणतो. आता हे परराष्ट्र धोरण भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे स्वतंत्र भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची स्थूल जडणघडण स्वातंत्र्यपूर्व काळातच झालेली होती. कारण अखिल भारतीय काँग्रेसने आंतरराष्ट्रीय प्रश्नासंबंधी काही धोरणं ठरवली होती आणि त्याचा बऱ्या अंशी ती साकार झाली. त्यामध्ये म्हणून 1885 मध्ये ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी कारवायासाठी भारतास तळ म्हणून वापरण्यास ब्रह्मदेश हा मिळाला. ते काँग्रेसचे हे साम्राज्य विरोधी धोरण पहिल्या महायुद्धानंतर अधिकच स्पष्ट झालं आणि इंग्रजांच्या खलिफा विरोधी धोरणाचा निषेध म्हणून भारतात त्यावेळेस खिलाफत चळवळ केल्या गेली. पुढे 1928 मध्ये सिरिया, पॅलेस्टाईन आणि इराक यांचं साम्राज्य विरोधी जे धोरण होतं त्याबद्दल भारताने त्यांचं अभिनंदन केलं होतं. म्हणजे इथे लक्षात घ्यायचं आहे की परराष्ट्र धोरण आपलं जरी भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ठरवलं, परंतु त्याची जी बीज होती ती स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच रोवल्या गेली होती, बीज पेरल्या गेली होती आणि तेव्हापासून त्याच नुसार धोरण ठरवण्यात आलं. आणि म्हणून भारतीय नेत्याचा साम्राज्यवादाला जो विरोध होता तो कायम राहिला आणि तशा पद्धतीचं भारताचं परराष्ट्र धोरण राहिलं की त्यामध्ये पुन्हा अलिप्ततावादी चळवळ ही भारताचं विशेष होतं आणि वसाहतींना स्वातंत्र्य मिळावं असा एक आपल्या परराष्ट्र धोरणाचं महत्वाचं उद्देश होता की त्या काळामध्ये इंग्रजांच्या, पोर्तुगीजांच्या, डचांच्या ताब्यात जे इतर देश होते साम्राज्यवाडमध्ये ते त्या देशांना गुलाम न ठेवता त्यांना स्वतंत्र करावं अशी आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये केलेली तरतूद होती की कुठलाही देश हा गुलाम राहता कामा नये. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने त्यावेळेस एक ठराव घेतला होता आणि तो 24 सदस्यांची जी समिती स्थापन केली होती या समितीचा भारत त्यावेळेस प्रमुख सदस्य होता, एक सदस्य होता आणि म्हणूनच त्याने वसाहतवादाप्रमाणे दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यावेळेस जो वंश भेदवाद होता, काळे गोरे, याला सुद्धा भारताने विरोध केला होता. त्या वंश भेदाविरुद्ध जागतिक लोकमत करून संघटित करून भारताने खूप प्रयत्न केले आणि म्हणून परराष्ट्रीय धोरणाची जबाबदारी ही परराष्ट्र मंत्र्याची असते. यासाठी ते लोकसभेत जबाबदार असतो. म्हणून नेहरूचे चरित्रकार मायकेल ब्रेशर यांच्या मते नेहरू हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. इतकंच नाही तर एका अर्थाने हे खरं आहे की काँग्रेसने 1928 मध्ये परराष्ट्रीय धोरणाचा स्वतंत्र विभाग सुरू केला होता, परंतु पंडितजी अखेरपर्यंत सांभाळीत होते. नेहरूंच्या मंत्रिमंडळातील इतर कोणीही परराष्ट्रीय धोरणात फारसा रस घेतला नव्हता. मात्र पाकिस्तान संबंधीच्या धोरणामध्ये मात्र कधी कधी मतभेद व्यक्त होत असत. चीनने केलेले सामिलीकरण सोडता 1959 पर्यंत नेहरूंच्या धोरणावर फारशी टीका झालेली दिसत नाही. पुढे मात्र टीका झाली कारण त्याच्यामध्ये काही उणिवाही होत्या, परंतु जे परराष्ट्र धोरण होतं ते खूपच मार्गदर्शक आणि महत्वाचं होतं. कारण भारताचं जे परराष्ट्र धोरण होतं त्यामधील आपण काही बाबींचा इथे अभ्यास केलेला आहे की सुरक्षेतून शांतता स्थापन करण्याऐवजी शांतता सहजीवनातून सुरक्षितता साध्य करण्यावर विशेष आपल्या भारतीय परराष्ट्र धोरणाची वाटचाल आहे. त्यामधूनच आपण आपल्या धोरणासाठी संयुक्त राष्ट्राचा वापर करण्यावर या राष्ट्रांनी भर दिला. भारतीय काश्मीर संबंधी
काही कडू अनुभव आल्यावर भारताने आपले द्विराष्ट्रीय प्रश्न स्वतःहून संयुक्त राष्ट्राकडे नेले नाहीत. एवढंच नाही तर द्विराष्ट्रीय प्रश्न हे शांततेच्या मार्गाने सुटले पाहिजेत, या दृष्टीने भारताने सतत प्रयत्न केलेला आहे. आणि जगामध्ये जे शीतयुद्ध चालू होतं त्या शीतयुद्धामध्ये सुद्धा आपलं भारताचे जे परराष्ट्र धोरणाची वाटचाल होती ती अलिप्ततावादी चळवळीमध्ये भारताने सहभाग घेतलेला होता. म्हणजे जे दोन गट पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर पडलेले होते, अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये, म्हणजे तेव्हाचा USSR, युनायटेड स्टेट ऑफ सोव्हिएट रशिया, यांच्यामध्ये असे दोन वेगवेगळे गट पडून यांच्यामध्ये शीतयुद्ध चालू होतं. त्या शीतयुद्धामध्ये भारताने मात्र कोणत्याही बाजूने आपलं झुकतं माप दिले नाही. म्हणजेच एक अलिप्ततावादी धोरण भारताने सुरुवातीपासून ठेवलेलं आहे आणि शांततामय सहजीवनाच्या तत्वावर आधारलेलं स्वतंत्र असं धोरण आहे. मुक्ती संग्रामात, वसाहतीच्या मुक्ती संग्रामास पाठिंबा देणारं धोरण आहे. त्यानंतर अशा पद्धतीने स्वतःच्या भूप्रदेशावर परदेशात सैनिकी तळ उभारू न देणारं असं परराष्ट्र धोरण आहे. तर अशा पद्धतीने आपण परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. तर या परराष्ट्र धोरणाचा अर्थ आपल्याला सांगितला. परराष्ट्र धोरणाबद्दलची उद्दिष्ट जे आहेत त्याच्याबद्दल आपण सर्वांनी आदर बाळगला पाहिजे, कारण ज्या जागतिक सीमा घालून दिलेल्या आहेत त्या सीमांचा आदर करणं हे प्रत्येक देशाचं कर्तव्य आहे. तसं आपलं सुद्धा आहे, कारण आपल्याला जी आंतरराष्ट्रीय सीमा आहे त्या सीमेच्या पलीकडे न जाता आपण आपल्या सीमेमध्येच राहणे हे अशा पद्धतीने काही उद्दिष्ट आणि त्यांचा आदर आपण बाळगला पाहिजे. आता आपण त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा पाहणार आहोत की भारताची संसद. आता भारताची संसद म्हणजे काय? जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारतामध्ये कुठली शासन प्रणाली असावी याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही, कारण त्यावेळेस पूर्ण जगामध्येच इतर ज्या हुकुमशाही राजेशाही होत्या त्या लयाला चाललेल्या होत्या आणि तशा काळामध्ये सुद्धा इंग्लंडमध्ये लोकशाहीचा उदय झाला, म्हणून आपल्या भारताने सुद्धा लोकशाहीचा स्वीकार केला आणि आपली घटना लिहिल्या गेली. त्या घटनेचे खरे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महत्त्वाचं कार्य त्यांनी केलं आणि आपली लोकशाही कशी असावी आणि आपली शासन प्रणाली कशी असावी याबद्दलचं सर्व माहिती त्यांनी आपल्या घटनेमध्ये, तिची तत्वे, तिचे नियम, तिचे आदर्श, कर्तव्य, हक्क आणि जबाबदाऱ्या याबद्दलची माहिती आपल्या घटनेमध्ये विस्तृतपणे लिहिलेली आहे. तर भारताची जी संसद आहे ती म्हणजे लोकशाही. सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं, भारताची लोकशाही आहे. भारतामध्ये या लोकशाहीचे दोन प्रकार पडतात विद्यार्थी मित्रांनो. एक आहे अध्यक्षीय लोकशाही आणि एक आहे संसदीय लोकशाही. त्याच्यामध्ये आपल्या भारताची जी घटना आहे ती लिखित स्वरूपाची घटना आहे, इंग्लंडची अलिखित स्वरूपाची घटना आहे. म्हणजे त्यांची काही संकेताच्या जुन्या नियमांच्या आधारे त्यांची घटना चालते. आपली लिखित स्वरूपाची आहे, लवचिक पण आहे, काही कठोर पण आहे, अशा स्वरूपाची आपली घटना आहे. ती सुद्धा माहिती आपल्याला असली पाहिजे. यानंतर आपण संसदेबद्दलची माहिती पाहत असताना आपल्याला अगोदर पाहायचं आहे की लोकशाहीची दोन प्रकार, अध्यक्षीय आणि संसदीय. त्याच्यामधली आपण संसदीय निवडलेली आहे भारताने आणि अध्यक्षीय अमेरिकेची आहे, कारण आपण लगेच म्हणतो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. भारताचे राष्ट्राध्यक्ष म्हणतो का? नाही. भारतामध्ये पंतप्रधानाला महत्व असतं, पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळाला. या उलट अमेरिकेमध्ये अध्यक्षीय असल्यामुळे अध्यक्ष हा सर्वोच्च असतो. आपल्या भारतामध्ये संसद ही सर्वोच्च आहे, म्हणजे संसदेचा जो प्रमुख असेल ते पंतप्रधान असतात, मंत्रिमंडळाचे प्रमुख. आणि म्हणून मंत्रिमंडळ, भारताची जी संसद आहे तिचा आपण आता अभ्यास करणार आहोत की कशा पद्धतीने. भारताच्या संसदेमध्ये दोन सभागृहे आहेत, एक राज्यसभा आणि एक लोकसभा. राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे, लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे. राज्यसभेमध्ये काही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे निवडीने सदस्य निवडून जातात. साधारण 250च्या दरम्यान 252 एकूण सदस्य निवडून दिले जातात. 6 वर्षासाठी प्रत्येकाची निवड होते. ते कायम स्वरूपाचं सभागृह आहे
कारण ते एकदाच विसर्जित होत नाही, दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होत असतात, म्हणून ते एकदाच विसर्जित होत नाही, म्हणून त्याला कायम स्वरूपाचे किंवा स्थायी स्वरूपाचे सभागृह असं म्हणतात राज्यसभेला. वरिष्ठ सभागृह असं सुद्धा म्हणतात. दुसरं जे सभागृह आहे ते लोकसभा. लोकसभा म्हणजे भारतातील सर्व राज्यातील जे मतदारसंघ बनवलेले आहेत त्या प्रत्येक मतदारसंघामधून एका सदस्याची निवड ही संसदेवर लोकसभेवर होत असते. 5 वर्षासाठी त्याचा कार्यकाल. तो भारताचा नागरिक असावा. सारी जी त्याचे पात्रता आहे ती सर्वांना परिचयाची आहे, आपण ऐकलेली आहे. असं लोकसभेचं. मग लोकसभेमध्ये एकूण 548 असे सदस्य निवडून जातात. त्यालाच आपण खासदार असं म्हणतो. खासदार किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट, जे MP पण म्हणतो. तर असे निवडून जातात. ही झाली लोकसभा आणि राज्यसभा यांची माहिती. आता ज्या पक्षाचे, आपल्या भारतामध्ये बहुपक्ष पद्धत आहे, म्हणजे तुम्ही ज्या पक्षाचे जास्त म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त खासदार निवडून येतील त्या पक्षाचं, म्हणजेच बहुमत झालेल्या पक्षाचं मंत्रिमंडळ बनत असतं. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. सर्वोच्च ठिकाणी तसे राष्ट्रपती असतात, ते सुद्धा 5 वर्षासाठी असतात. उपराष्ट्रपती पण असतात, ते सुद्धा 5 वर्षासाठी असतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ज्या पक्षाचे जास्त खासदार निवडून आलेले आहेत त्यांचा पंतप्रधान होतो आणि त्यांचं मंत्रिमंडळ ते कारभार पाहतं. त्यांच्यामध्ये 2 मंडळ ते तयार करत असतात, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ. म्हणजे कायदे करणं हे संसदेमध्ये कायदे केले जातात आणि कार्यकारी मंडळ त्यांचं जे असतं ते प्रत्यक्षात त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम करत असतं. असे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे स्वतंत्र व्यवस्था आहे, तिचा याच्याशी संबंध नाही. म्हणून भारतामध्ये आपण जेव्हा एखाद्याच्या विरोधात किंवा आपल्या हक्काची पायमल्ली जर होत असेल, त्याविरुद्ध आपण जर न्याय मागायचा असेल तर आपल्याला न्याय व्यवस्थेकडे जावं लागतं. तर अशा पद्धतीने भारतामध्ये 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश सद्यस्थितीत आहेत, हे लक्षात ठेवावं. पुढे म्हटलंय घटक राज्य शासन व केंद्र शासन यात फरक करतात. घटक राज्य शासन म्हणजे प्रत्येक घटक राज्यासाठी स्वतंत्र एक शासन असतं, त्याला आपण राज्य सरकारे म्हणतो. आणि केंद्र शासन म्हणजे पूर्ण देशासाठी एक असतं. उदाहरणार्थ लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचं एक घटक राज्य आहे महाराष्ट्र. मग महाराष्ट्राचं एक स्वतंत्र एक शासन प्रणाली आहे, म्हणजे घटक सरकार आहे, त्याला आपण राज्य सरकार म्हणतो. आणि पूर्ण देशासाठी म्हणजे आपण पण त्याच्यात येतो, ते पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. सध्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे कामकाज पाहतं. आणि भारताचे सर्वोच्च पद जे आहे, ज्याला भारताचे प्रथम नागरिक म्हटलं जातं, असे भारताचे राष्ट्रपती रामनाथजी कोविंद हे आहेत, सन्माननीय. आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे आहेत. हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण घटक राज्य शासन आणि केंद्र शासन यामधला फरक, आपल्या घटनेने राज्य सरकारांना काही अधिकार दिलेले आहेत, काही कायदे करण्याचे अधिकार दिलेले आहेत, आणि काही कायदे करण्याचे अधिकार हे केंद्राला दिलेले आहेत, म्हणजे केंद्र सरकारला दिलेले आहेत. आणि काही कायदे करण्याचे अधिकार दोन्हींनाही आहेत, त्याला सामायिक सूची असं म्हटलेलं आहे. म्हणून या सूची आपल्या घटनेमध्ये व्यवस्थितपणे लिखित आहेत. त्यानंतर कायदा निर्मिती प्रक्रिया कशी होते हे वर्णन तुमच्या लक्षात आलं पाहिजे, की कायदा कसा निर्माण केला जातो. तर त्याद्वारे संसदेमध्ये जे कायदे मंडळ असतं ते कायदा तयार करत असतं आणि ते संसदेमध्ये मांडतं. दोन्ही सभागृहामध्ये त्याचं वाचन होऊन, त्याच्यावर चर्चा होऊन, त्याच्यामधल्या दुरुस्त्या करून ते विधेयक तिथे बहुमताने पारित झाल्यानंतर राष्ट्रपतीकडे परवानगीसाठी जातं.
राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होत असतं. अशी कायदे निर्मितीची प्रक्रिया आहे, हे लक्षात घ्यायचं. मग राज्यासाठी जे काही कायदे करण्याचा नियम आहे तेच राज्य सरकारची प्रोसिजर आहे किंवा पद्धत आहे, की राज्य सरकारच्या कायदे मंडळामध्ये तो कायदा बनवला जातो, पण जो राज्यासाठीच असतो, तो सीमित आहे काही याच्यावरच, आणि तो तयार केल्यानंतर तो राज्यपालाकडे परवानगीसाठी जातो, मग त्याचं कायद्यात रूपांतर होतं. हे लक्षात घ्यायचंय. उदाहरणार्थ, पूर्ण भारतासाठी जो कायदा केला जातो त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. विवाह समयी मुलाचं वय 21 आणि मुलीचं वय 18 असावं, असा कायदा कायदे मंडळाने केला. तो लोकसभेत, राज्यसभेत बहुमताने मंजूर केला, पारित केला म्हणतो आपण त्याला. नंतर तो राष्ट्रपतीकडे गेला. राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याचं प्रत्यक्षात कायद्यात रूपांतर झालं. आता 18 वर्षापेक्षा लहान मुलीचं जर विवाह कोणी लावण्याचा प्रयत्न केला तर तो कायद्याने गुन्हा आहे, बालविवाह ठरतो, आणि म्हणून तो गुन्हा आहे. म्हणजे त्याचं कायद्यात रूपांतर झालं. मग तो कायदा सांभाळण्याचं काम न्याय व्यवस्था करत असते. म्हणजे 3 मंडळ आपली प्रशासन व्यवस्था पाहत असतात. पहिलं आहे कायदे मंडळ, कायदा करण्याचं काम करतं. कार्यकारी मंडळ तो कायदा प्लांट करायचं काम करतं, म्हणजे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम करतं. आणि त्या कायद्याच्या चाकोरीत प्रत्येकाने राहिलं पाहिजे किंवा तो कायदा पाळला पाहिजे, याच्यासाठी न्याय व्यवस्था असते. म्हणजे न्याय व्यवस्था त्या कायद्याच्या आधाराने न्याय देण्याचं काम करत असते. म्हणजे ही प्रक्रिया, कायद्याची प्रक्रिया आपल्या लक्षात आली असेल. आता यानंतर आपण भारताच्या संसदेची निर्मिती कोणी केली आहे हे आपण जर वर्णन पाहिलं तर भारताची जी संसद आहे तिची निर्मिती आपल्या संसदेने, म्हणजेच आपल्या घटनेने केलेली आहे. कोणी केलेली आहे निर्मिती? घटनेने निर्मिती केलेली आहे. आणि तिचे सर्वोच्च अधिकार हे राष्ट्रपतीकडे असतात संसदेचे, कारण संसद बरखास्त करण्याचा आणि संसद निर्माण करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो. संसदेचे 2 सभागृह आहेत, राज्यसभा, लोकसभा. तुमच्या लोकसभा मतदारसंघातील प्रतिनिधीचं नाव काय आहे हे तुम्हाला माहिती असेल ते तुम्ही सांगा. उदाहरणार्थ, तुम्ही मुंबईच्या कुठल्या क्षेत्रामध्ये राहत असाल तर तुमच्या त्या क्षेत्राचे लोकसभा सदस्य, म्हणजे त्याला आपण खासदार म्हणतो, ते कोण आहेत ते तुमच्या प्रतिनिधीचं नाव आहे. उदाहरणार्थ, आपण जर एखाद्या प्रतिनिधीचं नाव घेतलं तर ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे. उदाहरणार्थ, आपण प्रत्येक ठिकाणी जर आपण नागपूर लोकसभेचे खासदार नितीन गडकरी आहेत, त्यानंतर औरंगाबादच्या लोकसभेचे खासदार म्हणून इम्तियाज जलील आहेत, त्यानंतर जालना लोकसभा खासदार रावसाहेब दानवे आहेत, अहमदनगरचे खासदार सुजय विखे आहेत. असे वेगवेगळ्या मतदारसंघाचे एक खासदार हे निवडून आलेले असतात, म्हणून ते लक्षात आले पाहिजेत. बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार स्त्री आहेत त्या म्हणजे सुप्रिया सुळे या आहेत. त्यानंतर बीडच्या खासदार प्रीतम मुंढे आहेत. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे पूर्ण भारतातले आपण चर्चा करतोय. उदाहरणार्थ, वाराणसीचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे म्हणजे कोण आहेत तर स्वतः नरेंद्र मोदीजी आहेत. तर अशा पद्धतीने आपण लोकसभा, राज्यसभा अशा आपण याच्यामधले प्रतिनिधींची चर्चा केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला लोकसभा व राज्यसभा यांचा माहितीचा तक्ता तयार करा, त्यानुसार त्यांचे फरक पहा. लोकसभा सदस्य प्रत्यक्ष जनतेतून निवडून येतात. हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, म्हणजेच लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सदस्यांनी मतदान करून त्यांच्यामधून निवड होते. काही राष्ट्रपती स्वतः निवड करतात आणि हे प्रत्यक्ष निवडीने 5 वर्ष यांचा कालावधी, यांचा 6 वर्ष
हे 5 वर्षांनी बरखास्त होते लोकसभा. राज्यसभा कायमची बरखास्त होत नाही, कायम स्वरूपाची असते. अशा पद्धतीने ही लोकसभा आणि राज्यसभेमधला फरक आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये अशा लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. ते शोधा, म्हणजे मी तुम्हाला काहींची नावं तर आत्ता सांगितली होती. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाची आपल्याला माहिती झालेली आहे. जर आपल्याला आणखी पाहायचं असेल तर लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांची निवड कशी होते ते तुम्हाला समजलंय. लोकसभेच्या खासदारांमधूनच एका ज्येष्ठ व्यक्तीची लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड होते आणि राज्यसभेचे सभापती हे जे आपल्या देशाचे उपराष्ट्रपती असतात ते पदसिद्ध सभापती असतात. हे पण आपल्याला समजलेलं आहे. त्यानंतर आपण लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात, हे लोकसभा मतदारसंघामध्ये 18 वर्षावरील सर्व मतदारांना मतदान करून ज्याला जास्त मते पडतात तो निवडून येतो. मग तो कुठल्याही पक्षाचा असो, अपक्ष असो, तो खासदार म्हणून निवडून 5 वर्षासाठी जातो. लोकसभेच्या अध्यक्षाची कामं काय असतात तर लोकसभेचं कामकाज पाहणं, लोकसभेमध्ये जी विधेयकं येतात ती विधेयकं पारित करणं आणि लोकसभेमध्ये देशातील विविध समस्यावर चर्चा घडवून आणणं, त्याविषयीची अंमलबजावणी करणं. कायदा निर्मिती प्रक्रिया तुम्हाला मी अगोदर सांगितली. त्यानंतर राज्यसभेत 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करत असतात. या सदस्यांची निवड करताना कोणते निकष लावले जातात? कला, साहित्य, वैज्ञानिक या विविध क्षेत्रातील जी व्यक्ती असते त्याची प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे स्वतः राष्ट्रपती त्याची नेमणूक राज्यसभेचे सदस्य म्हणून करत असतात. असे 12 सदस्यांची नेमणूक ते करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा विस्तृत अशा नागरिक शास्त्रातील एका महत्त्वपूर्ण